नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास या यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण या दोन महिला आहेत आणि ही महिला 80-90 वर्षाच्या महिला आहेत। या मातंग समाजाच्या आहेत आणि मातंग समाजाच्या महिला कशा जगल्या आणि आतापर्यंत कशा आल्या, यांचं शरीर का मजबूत झालं एवढं, इतक्या दिवस आज बी ही चालतात। त्या तर मावशी, काय आडनाव तुमचं? साखरबाई कांबळे। साखरबाई कांबळे तर आता सुद्धा भंगार वेचतात, दररोज 200-300 रुपयाचा भंगार विकून जगतात। आई जगदंबेचं बी मनाभावातून काम करतात। या भिवराबाई कांबळे आहेत, त्या सुद्धा मातंग समाजाच्या आहेत। यांनी कशा जगल्यात हे बी आपण ऐकू। कसं कशामुळे एवढं शरीर चांगलं आहे आतापर्यंत? बरबड्याच्या दुष्काळातले आहे। बर बरबड्याच्या बर बर काय काय खाल्लं या शरीराला? या शिराला पहिल्या डल्या खाल्ल्या। बर 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 डल्या खाल्ल्या। डल्या म्हणजे काय? डल्या म्हणजे मोठ्याच्या डल्या, मोठे म्हणजे आताडा पारखंड। बर बर हा बर 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 बोला। म्हणून टिकलेली आहे। बर बरबड्याच्या दुष्काळात बर या आताड पारखंड डल्या खाल्ल्या। मेलेल्या बैलाच्या खाल्ल्या त्या डल्या। बर 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 आता तुम्ही पुन्हा अजून नोकरीत लागलात है ना नगरपालिकेमध्ये? मग नगरपालिकेमध्ये रात्रंदिवस कष्ट केलं तुम्ही? काय केलं बरं तिथं? झाडाला वाकून होते अशी। बर मग या झाडल्यामुळे हे शरीर चांगलं मजबूत राहिले का? अरे मग बर आता किती पगार मिळते मला? होय 15,000 5,000 हप्ता कटतय। पेन्शन लागली आहे का नाही? मग ही कशामुळे नोकरी लागली? कर्ज उचलले नाताच्या लग्नाला 15,000 पेन्शन आहे, 25 होती। बर बर आता आपण टायगर संघटनेच्या वतीनं कार्यक्रम घेत होता, त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही येत होता, त्यावेळेस पद्मश्री पाटलाला आपण बोलवत होता है ना? बरोबर आहे का? ही नोकरी कशी लागली तुम्हाला? पद्मश्री पाटलाला लावली मला। पण माझ्या मोर्चामध्ये पद्मश्री पाटील आणत होतो, त्यावेळेस तुम्ही पद्मश्री पाटलाला मागितलं मला नोकरी द्या म्हणून तुमच्या मालकानं, आणि ती नोकरी दिली। असा कर बसला होता। बर 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 तुमचं कसं काय? तुम्ही किती दिवस झालं काम? आता बी भंगार विकताव का तुम्ही? किती गोळा करताव दररोज? पोतभर सांगा 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 सांगा। पोतभर किती होते? किती रुपयाची होते भंगार? 200-300। बर बर किती वय आहे बरं आई? का मला माहित आता। बर 80-90 वर्ष आहे का वय? बर कोण सांभाळते का लेकर बाळ? कोण? मग हे आज तुम्ही आई जगदंबेचा पोत घेऊन हिंडायला का बरं हिंडायला? पोटासाठी, देवासाठी, पोटासाठी। देवासाठी। तर हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं कष्ट केलेले लोक आहेत। आज लोकांना 50, 30, 40 वर्ष वयोगटामध्ये शुगर बीपी लोकांना आहे। तर या महिला 80-90 वर्षापर्यंत का जगतात, कशामुळे जगतात? तर ही चलणं फिरणं आणि कष्ट, ही पोटासाठी कष्ट करायचंय, मजबुरीने हिंडायचंय, पण त्याच्यातून शरीर व्यायाम होत आहे आणि व्यायामामुळं हे माणसं टिकून आहेत। बरबडा खाल्ला यांनी 1972च्या दुष्काळामध्ये सुकडी खाल्ली। इंद्रामाईने यांना चांगल्या पद्धतीनं जगवलं। इंद्रामाईने काय दिलं तुम्हाला? सुकडी दिली इंद्रा। मग आता इंद्रामाईला मतदान करताव का नाही? अरे तिलाच करते मी। कुणाला करताव? इंद्रामाईला। हाताला? वा वा काय वाटतं बरं? इंद्रामाईला गोळ्या मारल्या होत्या त्यावेळेस किती लोक रडले बरं? नाही म्हणजे इंद्राबाई माई सारखं सरकार असावं का नाही? इंद्रामाई सारखं बघा, ही माणसं इंद्रामाईचे माणसं आहेत आणि ह्या वयातले हजारो लाखो माणसं इंद्रामाईचे आहेत आणि या इंद्रामाईच्या हाताला मतदान करणारे हे लोक आहेत। भावी काळी निश्चितच हाताचंच सरकार येईल, काँग्रेसचं सरकार येईल आणि राहुल गांधी या भारताचे पंतप्रधान होतील, अशा पद्धतीची त्यांनी मतदान करण्याच्या मतदानातून अपेक्षा व्यक्त केली। तर भावी काळात बघूया हे लोक अजून इंद्रामाईला कसे मतदान करतील आणि इंद्रामाईच्या नाताला
म्हणजे राहुल गांधीला पंतप्रधान बनवायचे का नाही? बनवायचे राहुल गांधीला पंतप्रधान करायचा हा, मग राहुल गांधीलाच मतदान हाताला करणार का? हाताला हाताला तर ही राहुल गांधीचे चाहते आहेत. अशाच पद्धतीचे गावागावामध्ये ग्रामीण भागामध्ये मातंग समाजाचे बहुजन समाजाचे सर्वच लोक आहेत. तर इंदिरामाईचे सरकार या देशामध्ये यावं, राहुल गांधीचं सरकार देशामध्ये यावं अशी भावना व्यक्त केली. तर असंच शरीर सर्वांनी ठेवा एवढीच अपेक्षा. धन्यवाद. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनल, या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबाद.